महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली। आपल्यासोबत डॉक्टर राहुल बोधीजी आहेत। बोधीजी, काय सांगाल, कशा प्रकारचा कार्यक्रम असेल? बौद्ध भिक्खू संघाचे महाअधिवेशन मुंबईला घेतलं जाणार आहे। तारीख निश्चय झाली 22 आणि 23 तारीख 22 आणि 23 मार्च या दिवशी ते महाअधिवेशन या मुंबईमध्ये 2 दिवसाची होईल। 21 तारखेपासूनच लोक यायला सुरुवात होईल आणि 700-800 भिक्षू येण्याची शक्यता आहे। बाहेरून संपूर्ण भारताभरून आणि विदेशातून सुद्धा काही। सर, पुन्हा एकदा सांगा, किती तारखेपासून चालू असेल हा कार्यक्रम? हा कार्यक्रम 22 मार्च आणि 23 मार्च अशा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे। पण एक दिवसापूर्वीच भिक्षू येतील, म्हणजे 21ला येतील। 21, 22, 23 आणि 24ला ते जातील किंवा 24पर्यंत राहतील, म्हणजे 3-4 दिवसाचे त्यांचं वास्तव्य आहे। तर अशा पद्धतीचा हा मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित केला जातो। ऐतिहासिक असा मुंबई शहरामध्ये होणारा भिक्खू संघाचा ऑल इंडिया भिक्खू संघ, ज्यांचं आमचं हेडक्वार्टर बोधगया आहे, तिथे आमचं ऑफिस आहे आणि त्या हेडक्वार्टरच्या ऑफिसमध्ये मी स्वतः डॉक्टर बदंत राहुल बोधी प्रेसिडेंट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे। आमची नॅशनल लेवलवर कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये बरेचसे महास्तवीर विद्वान असे भिक्षू त्या ठिकाणी काम करत असतात आणि दरवर्षी आमच्या मीटिंग होत असतात। तर ह्या बोधगयातील जो महान मोठा भिक्खू संघ आहे, ऑल इंडिया स्तरावर काम करणारा, त्याला एक मोठा इतिहास आहे। त्याची स्थापनाही आमच्या मोठ्या विद्वान महान पंडित अशा भिक्षूंनी डॉक्टर जगदीश काश्यप, डॉक्टर आनंद कौशल्यायन महास्तवीर, डॉक्टर आनंद मित्र महास्तवीर, धम्मवीर्य महास्तवीर, धर्मपाल महास्तवीर अशा मोठमोठ्या भिक्षूंनी मिळून त्या संघाची निर्मिती जवळपास 50 वर्षापूर्वी केलेली आहे आणि रजिस्टर्ड आहे तो संघ। तर त्यांच्या वतीने बौद्ध भिक्खू संघाचे महाअधिवेशन मुंबईला घेतलं जाणार आहे। तारीख निश्चय झाली 22 आणि 23 तारीख 22 आणि 23 मार्च या दिवशी ते महाअधिवेशन या मुंबईमध्ये 2 दिवसाची होईल। 21 तारखेपासूनच लोक यायला सुरुवात होईल आणि 700-800 भिक्षू येण्याची शक्यता आहे। बाहेरून संपूर्ण भारताभरून आणि विदेशातून सुद्धा राहतील, म्हणजे 3-4 दिवसाचे त्यांचं वास्तव्य आहे। तर अशा पद्धतीचा हा मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित केला जातो। सर, सर्व बांधवांना काय आवाहन कराल? सगळ्या बांधवांनी भंतेजींना सहकार्य करायचं, भिक्खू संघांना सहकार्य करायचं आणि स्वतःहून त्याच्यामध्ये सामील व्हायचं की बाबासाहेबांनी दिलेली बुद्ध धर्माची प्रेरणा प्रचाराची प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा आणि बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग पुढे न्यावा।